Hello friends, and in today's lecture of nervous control and coordination, we will talk about reflex action. Earlier lecture मध्ये आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टम त्याच्यामध्ये असणारे विसरल रिफ्लेक्सेस, प्रीगँग्लियोनिक फायबर्स, पोस्ट गँग्लियोनिक फायबर्स की ज्याच्यापासून तुमची ऑटोनॉमस नर्वस सिस्टम तयार झालेली होती, त्या सर्व गोष्टी, त्यांच्या प्रॉपर्टीज, कोण ॲड्रिनर्जिक असणार, कोण कोलिनर्जिक असणार, all those things we have covered in detail. So in this lecture, we will try to सी द रिफ्लेक्स ॲक्शन अँड इट्स कंपोनंट्स. जसं कंपोनंट म्हटल्यापेक्षा काय म्हणू, त्याचा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट. कारण प्रत्येक ऑर्गनला जसं आपण किडनीचा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कशाला म्हणतोय आपण, नेफ्रॉन, ठीक आहे, तसंच न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ युअर नर्वस सिस्टम. सिमिलरली जो टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत दॅट इज युअर रिफ्लेक्स ॲक्शन, त्याचा सुद्धा एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असणार आणि त्याला म्हणू आपण रिफ्लेक्स आर्क. आता ही रिफ्लेक्स आर्क कशी तयार होते हे अगोदरच्या 2 लेक्चरमध्ये आता तुम्हाला अगदी सोपं जाणार समजायला की स्पायनल कॉर्ड, त्याचा टीएस, त्याच्यामधून निघणारा डॉर्सल रूट, सेन्सरी न्यूरॉन कसे एंटर होतात, कसं सायनॅप्स फॉर्मेशन होणार आणि मोटर न्यूरॉन हा इफेक्टर ऑर्गन पर्यंत कसा जातो, ह्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहे, ठीक आहे ना. तर आता फक्त आपल्याला समजून घ्यायचं की रिफ्लेक्स ॲक्शन एक्झॅक्टली काय आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स कुठले असतात. क्लिअर. तर रिफ्लेक्स ॲक्शन त्याचे आपण एक्झाम्पल्स बघण्याचा प्रयत्न करू. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे कुणीतरी चेंडू थ्रो केलाय, बॉल तुमच्याकडे फेकलाय, इमिडिएटली तुमचे हात असे होऊन जातात. का? कारण दॅट इज अ रिफ्लेक्स ॲक्शन. म्हणजे तो बॉल तुम्हाला त्यांनी सांगितलेलंही नाहीये की तू तो बॉल कॅच कर, परंतु अचानक तुमच्या समोर आलाय आणि यू सडनली केम इन टू दिस पोझिशन की तुम्हाला तो काय करायचा आहे, बॉल कॅच करायचा आहे. ही एक रिफ्लेक्स ॲक्शन झाली आहे. सेकंड थिंग, समजा अचानक टॉर्चचा लाईट तुमच्या डोळ्यांवरती पडला तर यू स्टार्ट ब्लिंकिंग ऑफ युअर आईज, किंवा सडनली युअर आईज ब्लिंक झाले. म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं गेलं का की तुम्ही तुमच्या आईज आता क्लोज करा किंवा ब्लिंकिंग करा किंवा मिसमिस नाही ज्याला म्हणतो आपण, नाही, टॉर्च तुमच्या डोळ्यावरती पडला आणि तुमचे आईज ब्लिंक झाले, ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल आपण बघू, रुटीन लाईफ मधले एक्झाम्पल आहेत आपल्या. सपोज तुम्हाला काटा टोचला, इमिडिएटली यू लिफ्ट अप युअर फूट, राईट. तुमचा पाय तुम्ही अचानक उचलून घेता. तुम्हाला म्हणजे ती गोष्ट करण्यासाठी कोणी सांगितलंय का? नो. मीन्स ऑल दीज टाइप ऑफ ऍक्शन्स विच आर शोन बाय अवर बॉडी और सम ऑर्गन्स पर्टिक्युलरली अँड विच आर कंट्रोल्ड बाय युअर नर्वस सिस्टम इनडायरेक्टली, राईट, दीज आर कॉल्ड एज रिफ्लेक्स ऍक्शन. म्हणजेच आता याच्यामध्ये रिस्पॉन्स कोणती सिस्टम तुम्हाला शो करते, तर पेरिफेरल नर्वस सिस्टम इज शोईंग द रिस्पॉन्स. इन शॉर्ट, रिफ्लेक्स ऍक्शन आता आपण बीट मध्ये समजून घ्यायचा ट्राय करू. आता तुम्हाला काटा टोचलाय, सपोज इथे मला पिन टोचली, मी हात विड्रॉ केलाय, कसा रिस्पॉन्स झालाय, सडन. तुम्हाला त्याची अगोदर इन्फॉर्मेशन द्यावी लागली का? नाही. म्हणजे रिस्पॉन्स कसा झाला, ऑटोमॅटिक. तुमच्या इच्छेने झाला का? नो. म्हणजे इनव्हॉलंटरी. सडन, ऑटोमॅटिक, इनव्हॉलंटरी. हात तुम्ही बाजूला घेतलाय म्हणजे ही मेकॅनिकल ऍक्शन झाली. मग आता आपण काय परत एक वेळा रिपीट करू, सडन, ऑटोनॉमिक, इनव्हॉलंटरी आणि मेकॅनिकल रिस्पॉन्स कुणी दिलाय, पेरिफेरल नर्वस सिस्टमला दिलाय. कुणाला दिलाय हा, पेरिफेरल नर्वस सिस्टमला हा रिस्पॉन्स जो दिला गेला, विच वॉज सडन, ऑटोनॉमिक, इनव्हॉलंटरी, मेकॅनिकल रिस्पॉन्स गिव्हन टू युअर पेरिफेरल नर्वस सिस्टम अँड विच इज कंट्रोल्ड बाय हायर सेंटर्स ऑफ युअर ब्रेन, किंवा इन शॉर्ट सेंट्रल नर्वस सिस्टम, दॅट इज टर्म्ड एज युअर रिफ्लेक्स ॲक्शन. यस, त्याला आपण काय म्हणणार, रिफ्लेक्स ॲक्शन म्हणणार. आणि स्ट्रक्चरल आणि फंक्शनल कंपोनंट जो रिफ्लेक्स ॲक्शनचा असेल दॅट इज गोइंग टू बी युअर रिफ्लेक्स आर्क. इथे बघा, तुम्ही इथे बघू शकता, हे आपल्याला इनफॅक्ट समोर गेल्यानंतर बघायचं आहे, तरी सुद्धा मी पहिल्या स्लाइडला याला ठेवलंय सो दॅट यू नो दॅट व्हॉट वी आर गोइंग टू डील विथ. क्लिअर. सो लेट स्टार्ट विथ अवर रिफ्लेक्स ॲक्शन. सी हियर, रिफ्लेक्स ॲक्शन आपण कशाला म्हणणार. रिफ्लेक्स ॲक्शन हा जो फिनॉमिनन आहे, व्हेरी फर्स्ट इट वॉज गिव्हन बाय मार्शल हॉल. मार्शल हॉल या नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात अगोदर रिफ्लेक्स ॲक्शनची काय केली आहे, स्टडी केली आहे, ठीक आहे. सेकंड बघू, एंटायर प्रोसेस ऑफ रिस्पॉन्स टू पेरिफेरल नर्वस स्टिम्युलेशन. आता सांगितलंय आपण की पेरिफेरल नर्वस स्टिम्युलेशनला जो आपण रिस्पॉन्स देतोय, ठीक आहे, त्यालाच आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणणार आहे. एंटायर प्रोसेस ऑफ रिस्पॉन्स टू पेरिफेरल नर्वस स्टिम्युलेशन दॅट ऑकर्स इनव्हॉलंटरीली. इनव्हॉलंटरी तुम्हाला कळतंय आता, that is not under control of our will. Clear. And
रिक्वायर्स इन्व्हॉल्वमेंट ऑफ पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टमचे पार्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार. कुठले पार्ट्स इन्व्हॉल्व असणार? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. काही रिफ्लेक्स ऍक्शन्स ह्या ब्रेन कंट्रोल करणार आणि काही तुमच्या स्पायनल कॉर्ड कंट्रोल करणार. त्या दोघांमधले डिफरन्शिएटिंग पॉइंट सुद्धा आपण बघणार आहोत. वेल, तर याला म्हणतो आपण रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन्स आर स्पॉन्टेनियस, ऑटोमॅटिक, इनव्हॉलंटरी, मेकॅनिकल रिस्पॉन्सेस produced by stimulating specific receptors. सांगितलं आपण पिन टोचली होती. आता इथे मला पिन टोचली आहे, दॅट मीन्स माझ्या स्किन मध्ये रिसेप्टर्स प्रेझेंट असणार. ठीक आहे, हे रिसेप्टर्स आता स्टिम्युलेट झाले, त्यांनी मेसेज आता कॅरी केलाय कुठे? सेंट्रल नर्वस सिस्टम कडे. इधर युअर काय म्हणू आपण याला, ब्रेन ऑर स्पायनल कॉर्ड. ठीक, रिस्पॉन्स कसा शो केला होता मी? सडनली आय हॅड विथड्रॉन माय हँड. सडनली, ऑटोमॅटिकली. ठीक आहे ना, क्विक ऍक्शन वॉज दॅट वॉज अ क्विक ऍक्शन. म्हणजेच आपण त्याला म्हणतोय इट इज स्पॉन्टेनियस, सांगण्याची गरज पडली नाही. ऑटोमॅटिक, इनव्हॉलंटरी, मेकॅनिकल रिस्पॉन्सेस प्रोड्यूस्ड बाय स्टिम्युलेटिंग स्पेसिफिक रिसेप्टर्स, जे की आपल्या रिसेप्टरने त्याला जनरेट केलाय. ठीक आहे. रिफ्लेक्स ऍक्शन्स आर इनव्हॉलंटरी, वारंवार आपण उल्लेख करतोय. ऑब्व्हियसली इनव्हॉलंटरी आहेत, आपल्या इच्छेने काम करत नाहीत. रिफ्लेक्स ऍक्शन्स आर कम्प्लिटेड व्हेरी क्विकली ॲज कम्पेअर टू नॉर्मल बॉडी फंक्शन्स. आपले नॉर्मल बॉडी फंक्शन्स असतील, सपोज आपल्याला एखादा ऑब्जेक्ट पिकअप करायचा आहे, उचलायचा आहे, तर आपल्या इच्छेने चालणार किंवा एकदम नॉर्मल असणार आहे. पण रिफ्लेक्स ऍक्शन दीज आर क्विक. वाय? बिकॉज रिफ्लेक्स ऍक्शन्स प्ले अ रोल इन सर्व्हायव्हल ऑफ द ॲनिमल. आपल्या सर्व्हायव्हल मध्ये याचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल काय, एखादी एमर्जन्सी सिच्युएशन असेल फॉर एक्झाम्पल, की त्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्स ऍक्शन शो करतोय. ठीक, जसं की आपण रोडवर उभे असू, अच्छा आपलं लक्ष नाहीये, आपण गप्पांमध्ये रंगलेलो आहोत फॉर एक्झाम्पल, किंवा आपलं लक्ष दुसरीकडे. अचानक सम व्हेकल स्टार्ट कमिंग टुवर्ड्स यू. एखादं व्हेकल तुमच्याकडे यायला सुरुवात झाली फास्ट. तुम्ही काय करणार? रिफ्लेक्स ऍक्शन, तुम्हाला सांगावं नाही लागणार आता बाजूला हो, इमिडिएटली यू वुड रन फ्रॉम दॅट प्लेस. म्हणजे ही झाली तुमची रिफ्लेक्स ऍक्शन. पण जर रिफ्लेक्स ऍक्शन जर नसेल तर तुमचं सर्व्हायव्हल हे धोक्यात येणार. जर त्यावेळी समोरून दिसताना, व्हेकल दिसताना जर रिफ्लेक्स ऍक्शन तुमची झाली नसती तर तुम्ही काय झाले असता? तुम्ही मरून गेले असता. ठीक आहे. वेल, दे प्रिव्हेंट बॉडी फ्रॉम एनी ऍडव्हर्स इफेक्ट. ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे एखादा विचित्र जो इफेक्ट होईल आपल्या बॉडीवरती, त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन करणार. क्लिअर दिस? It is form of animal behavior in which stimulation of sensory organ result in activity of some organ without the intervention of will. हे एक ॲनिमल बिहेवियर आहे की जे सेन्सरी ऑर्गन म्हणजे रिसेप्टरच्या माध्यमातून एखाद्या ऑर्गनची ऍक्टिव्हिटी घडून आणणार. म्हणजे मला इथे पिन टोचली आणि इमिडिएटली आय विथड्रॉन माय हँड. म्हणजेच काय झालं? ऑटोमॅटिक रिस्पॉन्स आला, एक बिहेवियर झालं. ठीक आहे. तर या प्रकारच्या ऍक्शन्सला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्स ऍक्शन्स म्हणतो. ठीक, पुढे जाऊ आपण. रिफ्लेक्स आर्क. रिफ्लेक्स आर्क कशाला म्हणायचंय? आर्क म्हणजे एक धनुष्यबाणासारखं एक स्ट्रक्चर तयार होईल. आपण ऑलरेडी हे स्ट्रक्चर बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल, पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये ऍज वेल ॲज म्हणजे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड मध्ये बघितलं, ऑटोनॉमस नर्वस सिस्टम मध्येही याला आपण बघितलं होतं. तर इथे काय दिसतंय तुम्हाला? दिस वन इज युअर सेन्सरी रूट. म्हणजेच काय? सेन्सरी रूट कशामधून जातोय? डॉर्सल हॉर्न, डॉर्सल रूट म्हणू आपण, ज्याच्यामधून सेन्सरी न्यूरॉन्स पास होत आहेत. ठीक आहे ना. आता इथे हा तुमचा काय झाला? स्किन. स्किन म्हणजेच काय झालं? तुमचा रिसेप्टर झाला. स्किन इज युअर रिसेप्टर. ठीक आहे. या रिसेप्टरने काय केलं? पेन टोचली, म्हणजे इट रिसीव्ड द स्टिम्युलस. आता हे न्यूरॉनचे हे डेंड्राइट्स, या डेंड्राइटने काय केलं? आता इम्पल्स हा रिसीव्ह केला आणि थ्रू सेन्सरी न्यूरॉन बाय पासिंग थ्रू युअर डॉर्सल रूट, हे डॉर्सल रूट गँग्लियन दिसतंय तुम्हाला, या डॉर्सल रूट मधून आणले त्यांनी ते रिस्पॉन्सेस, आय मीन स्टिम्युलस. आणि कुठे आणलाय तो आता? ग्रे मॅटर ऑफ युअर स्पायनल कॉर्ड, बिकॉज स्पायनल कॉर्ड इज अ पार्ट ऑफ युअर सेंट्रल नर्वस सिस्टम, राईट. तर ग्रे मॅटर पर्यंत आता त्यांनी त्याचा मेसेज आणलाय. ठीक. आता इथे मोटर न्यूरॉनच्या माध्यमातून व्हेंट्रल रूटनी हाच मेसेज कुणापर्यंत आणलाय? मसल पर्यंत आणलाय. आता इथे आपण या मसलला काय म्हणू? याला मसलला आपण बोलणार इफेक्टर. क्लिअर? म्हणजे आता हा एक पाथ फॉलो झालाय. इथे तुम्हाला सेन्सरी स्टिम्युलस मिळाली, ती ग्रे मॅटर पर्यंत कन्व्हे झाली, पोहोचवल्या गेली. नंतर मोटर न्यूरॉनच्या माध्यमातून व्हेंट्रल हॉर्न किंवा व्हेंट्रल रूट मधून इफेक्टर ऑर्गन पर्यंत ती आता पोहोचली. जेव्हा सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन एकमेकांना भेटलेत त्यावेळी तिथे सायनॅप्स फॉर्मेशन झालं. जर ते मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स असेल
तर एक सिंगल म्हणजे दोन न्यूरॉन्स मध्ये सायनॅप्स तयार होईल, एकच सायनॅप्स तयार होईल. आणि ते जर पॉलिसिनॅप्टिक जर असतील, पॉलिसिनॅप्टिकचा मिनिंग सुद्धा आपण बघू, तरी सुद्धा इथे उल्लेख करू. पॉलिसिनॅप्टिकचा मिनिंग काय होणार, एकापेक्षा जास्त सायनॅप्सेस इथे तयार होतील. म्हणजे रूट काय झालाय, रिसेप्टर टू सेन्सरी न्यूरॉन टू मध्ये जर पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्स असेल तर आपण इथे म्हणू असोसिएशन न्यूरॉन किंवा इंटर न्यूरॉन, देन इज युअर मोटर न्यूरॉन अँड फायनली इफेक्टर. म्हणजे हा जो कंप्लीट पाथ फॉलो झालाय, या पाथलाच आपण म्हणणार रिफ्लेक्स आर्क. क्लिअर आहे सर्वांना? मग रिफ्लेक्स आर्क कशाला म्हणू आपण, इट इज द पाथ फॉलोड फ्रॉम रिसेप्टर टू द इफेक्टर ऑर्गन व्हाया दिस डिफरंट न्यूरॉन्स. वेगवेगळ्या न्यूरॉनच्या माध्यमातून इफेक्टर पर्यंत, रिसेप्टर पासून वेगवेगळ्या न्यूरॉनच्या माध्यमातून इफेक्टर पर्यंत जो रिस्पॉन्स येतोय किंवा जे स्ट्रक्चर पास होते, दॅट विल बी टर्म्ड एज रिफ्लेक्स आर्क. मग आता कंपोनंट्स बोलू आपण. रिफ्लेक्स आर्कचे कंपोनंट काय झाले इथेच बघा तुम्ही, आपण लिहू सुद्धा त्याला. रिफ्लेक्स आर्कचे कंपोनंट काय झाले, एक तर झालाय तुमचा रिसेप्टर, फर्स्ट वन रिसेप्टर. सेकंड, कुणी कॅरी केलं रिसेप्शन, कुणी घेतलं याचं, सेन्सरी न्यूरॉन. ठीक आहे ना. थर्ड, मध्ये जर पॉलिसिनॅप्टिक असेल तर कुठला असणार आहे मध्ये, असोसिएशन न्यूरॉन किंवा त्यालाच आपण काय बोलू, इंटर न्यूरॉन. असोसिएशन और इंटर न्यूरॉन. ठीक. नेक्स्ट, त्याच्यापासून मेसेज कुणाकडे आला आता, मोटर न्यूरॉन कडे आलाय. त्यांनी कोणाला दिलाय, फिफ्थ, दॅट इज इफेक्टर ऑर्गन. इफेक्टर ऑर्गन. ठीक. तर मग हे दीज आर द स्ट्रक्चरल कंपोनंट्स ऑफ युअर रिफ्लेक्स आर्क. आता इफेक्टर आपण इथे बोललोय, मसल दाखवली आपल्या डायग्राम मध्ये. तर डिपेंड करेल की तुम्हाला जो स्टिम्युलस रिसीव्ह होतोय, वेदर इट इज इंटरनल स्टिम्युलस ऑर एक्सटर्नल स्टिम्युलस. जर इंटरनल स्टिम्युलस असेल तर युअर इफेक्टर विल बी ग्लँड. इंटरनल स्टिम्युलस जर असेल, फॉर एक्झाम्पल यू स्मेल समथिंग, किंवा एखादा फेवरेट तुमचा स्मेल असेल, एखादी भाजी असेल, फॉर एक्झाम्पल नॉनव्हेज भाजी असेल, त्याचा तुम्हाला स्मेल आवडतोय, तुम्हाला तो स्मेल आल्या लगेचच यू स्टार्ट सलायवेटिंग, म्हणजे तुमचं सलायवा सेक्रेशन स्टार्ट होऊन जातं. म्हणजे तो रिस्पॉन्स, ती स्टिम्युलस कशी झाली, इंटरनल स्टिम्युलस झाली आहे. ठीक आहे ना. तर त्यावेळी ग्लँड विल बी द इफेक्टर. आणि एक्सटर्नल स्टिम्युलस, पिंचिंग विथ पिन, आता या पिन याला पिंच केलंय म्हणजे ही एक्सटर्नल स्टिम्युलस झाली. त्यावेळी इफेक्टर ऑर्गन कुठला असणार आहे, मसल असणार आहे. ठीक आहे. तर दीज आर द कंपोनंट्स ऑफ युअर रिफ्लेक्स आर्क. परत एक वेळा आपण बघून घेऊ, रिफ्लेक्स आर्क आपण एक्झॅक्टली म्हणतो कशाला, इट इज द पाथ ऑफ कंप्लीशन ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन इज कॉल्ड एज रिफ्लेक्स आर्क. हा पाथ कंप्लीट झालाय, रिफ्लेक्स ऍक्शन झाली आहे कंप्लीट. इथे पिन टोचली होती आणि इथे हात मसलच्या मदतीने आपण विड्रॉ सुद्धा केला, बाजूला सुद्धा घेतला, म्हणजे ही कंप्लीट रिफ्लेक्स ऍक्शन झाली आहे. आणि जो पाथ त्याच्यामध्ये फॉलो झालाय, दॅट पाथ इज कॉल्ड एज रिफ्लेक्स आर्क. वेल, सेन्सरी फायबर्स कॅरी सेन्सरी इम्पल्सेस इन द ग्रे मॅटर. ऑलरेडी आपण सांगितलंय हे सेन्सरी फायबर्स आहेत, त्यांनी ग्रे मॅटर पर्यंत आता मेसेज आणलाय. ठीक. These sensory impulses are conveyed now into motor impulses. Converted I mean. तर यांनी लगेच मोटर न्यूरॉन मध्ये तो मेसेज कन्वर्ट करून दिला आणि रीच अप टू द मसल्स, आणि मसल्स पर्यंत तो पोहोचला. या सगळ्या याला म्हणतो आपण रिफ्लेक्स आर्क. दिस पाथ, राईट. These muscles show reflex actions for motor impulses obtained from motor neuron. म्हणजेच काय, these muscles show reflex action. Reflex action in fact फायनली कोणी दाखवली, इफेक्टर ऑर्गननी दाखवली. ठीक आहे ना. कुठल्या ऑर्गननी, इफेक्टर ऑर्गननी. कशाच्या माध्यमातून, मोटर न्यूरॉन कडून जो रिस्पॉन्स त्याला मिळाला, तर त्या रिस्पॉन्सच्या अनुषंगाने किंवा अकॉर्डिंगली इट शोड द ऍक्शन. तर याला म्हणतो आपण रिफ्लेक्स आर्क. क्लियर अप टू दिस. चलो आगे चलते हैं फिर. टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शनचे टाइप्स कुठले कुठले. ठीक आहे. आता डिपेंड करतं, बघू चला एक एक बघून घेऊ आपण. ऑन द बेसिस ऑफ साइट, की त्या रिफ्लेक्स ऍक्शनचा साइट कुठला आहे त्याच्यावरून आपण त्याचे आता टाइप्स करू. क्रेनियल रिफ्लेक्स आणि स्पाइनल रिफ्लेक्स. क्रेनियल रिफ्लेक्स नेम इटसेल्फ इंडिकेट्स की इट मस्ट बी ओरिजिनेटिंग और कंट्रोल्ड बाय युअर ब्रेन, आणि स्पाइनल रिफ्लेक्सेस आर कंट्रोल्ड बाय युअर स्पाइनल कॉर्ड. ठीक आहे. दोघांमध्ये स्लो कोण असतात, क्रेनियल रिफ्लेक्सेस विल बी स्लो, स्पाइनल रिफ्लेक्सेस विल बी फास्ट. इमर्जन्सी जर असेल तर स्पाइनल रिफ्लेक्सेस काम करतील, जर इमर्जन्सी नसेल तर तुमचे क्रेनियल रिफ्लेक्सेस काम करणार, म्हणजे तुमचे ब्रेन काम करणार, त्याला कंट्रोल करणार. ह्या स्लो ऍक्शन्स आहेत, ह्या फास्ट ऍक्शन्स आहेत. इथेच बघू आपण डिफरन्शिएटिंग पॉइंट मध्ये अजून क्लिअर होईल. दीज ऍक्शन्स आर कम्प्लिटेड बाय ब्रेन, ऑलरेडी सांगितलंय आपण, अँड दीज ऍक्शन्स आर कम्प्लिटेड बाय स्पाइनल कॉर्ड. ठीक आहे.
नेक्स्ट इज नो एमर्जन्सी इज रिक्वायर्ड. आरामशीर जरी ही प्रोसेस झाली रिफ्लेक्स ऍक्शन तरी सुद्धा प्रॉब्लेम नाही. फॉर एक्झाम्पल काय, सलायव्हेशन ऑन सीइंग अ फूड. एखादं तुमच्या फेवरेट फूड तुम्ही बघितलं आणि तुम्हाला सलायव्हा सिक्रेशन व्हायला लागलं, तुम्ही मरून जाल का ऍक्शन घेतली नाही तर? नो, यू वोंट डाय. दॅट मीन्स व्हॉट, नो एमर्जन्सी इज रिक्वायर्ड. त्यावेळी क्रेनियल रिफ्लेक्स काम करणार, म्हणजे तुमचं ब्रेनचं कंट्रोल त्याच्यामध्ये येणार. आणि दीज आर स्लो इन ऍक्शन्स. क्लिअर? ऑन द कॉन्ट्ररी, स्पायनल रिफ्लेक्सेस जर बघू आपण तर ऍक्शन्स आर कम्प्लिटेड बाय स्पायनल कॉर्ड. ऑलरेडी मेन्शन. अर्जन्सी इज रिक्वायर्ड. हो, हात भाजलाय तव्यावरती, फॉर एक्झाम्पल युअर मदर इज कुकिंग अँड चुकून त्या तव्यावरती, ठीक आहे, त्या पॅनवरती जर तुमच्या आईचा हात पडला, आता ते विचार नाही करणार की आता मी हात काढू का, राहू देऊ का, असा विचार करेल का? नो, एमर्जन्सी इज रिक्वायर्ड की यू शुड विथड्रॉ युअर हँड नाव, अदरवाइज इट विल बर्न. राईट? तर एमर्जन्सी सिच्युएशन इकडे असणार, अर्जन्सी असणार. अँड दीज आर व्हेरी फास्ट ऍक्शन. तव्यावरती हात पडला, सडनली विथड्रॉ. क्लिअर? तर व्हेरी फास्ट ऍक्शन्स आर, दोज आर व्हेरी फास्ट ऍक्शन्स आय मीन. अँड त्याचं एक्झाम्पल काय, डिस्प्लेसमेंट ऑफ लेग ॲट द टाइम ऑफ पिंचिंग बाय निडल. निडलने किंवा काटा टोचला, आपण उदाहरण घेतलं होतं, इमिडिएटली तुमचा पाय बाजूला होणार. एमर्जन्सी, फास्ट ऍक्शन. सो दीज आर टू टाइप्स ऑफ युअर रिफ्लेक्स ऍक्शन ऑन द बेसिस ऑफ साईट. ब्रेन कंट्रोल करतोय की स्पायनल कॉर्ड कंट्रोल करतोय? क्लिअर? चला पुढे जाऊ. सेकंड टाइप ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन इज ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस. अगोदरचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे त्याच्यावरून त्याचे दोन टाइप्स ठरतील. आणि ते दोन टाइप्स म्हणजे एक तर कंडिशन रिफ्लेक्सेस आणि अनकंडिशन रिफ्लेक्सेस. आता याच्यामध्ये इनबॉर्न आणि अक्वायर्ड असं याला म्हणू शकतो आपण. कंडिशन रिफ्लेक्सेस म्हणजे याला अक्वायर्ड रिफ्लेक्सेस म्हणू आपण. ठीक आहे ना? आणि अनकंडिशन म्हणजे दीज आर इनबॉर्न रिफ्लेक्स ऍक्शन्स. इनबॉर्न रिफ्लेक्स ऍक्शन्स. कंडिशन्स मध्ये एक्झाम्पल आपण समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लहान असते वेळी एक बायसिकल चालवणं शिकता. ठीक? 10 वर्ष तुम्ही आता त्याला चालवलं नाहीये, तर 10 वर्षानंतर अचानक तुम्हाला परत सायकल चालवायची, तर तुम्ही चालू शकाल का? येस, यू कॅन, यू विल. राईट? तुम्ही ती चालवू शकणार. दॅट मीन्स काय, तुमची माइंड तसा कंडिशन झालाय, तुमचे बॉडी ऑर्गन्स तसे कंडिशन झाले, त्याला तशी सवय लागली. म्हणजेच असे रिफ्लेक्स ऍक्शन की ज्यांना अगोदर ट्रेनिंग लागणार. इट रिक्वायर्स ट्रेनिंग. चला लिहू आपण. इट रिक्वायर्स ट्रेनिंग. अगोदर त्याला ट्रेनिंग मिळणार. सायकल अचानक तुम्ही चालवत नाही. ठीक आहे ना? अगोदर 3 चाकांची सायकल तुम्ही चालवा, 4 चाकांची आय मीन, मग 2 छोटी चाक बॅलन्सिंग यायला लागल्यानंतर काढून टाकणार. नंतर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही 2 चाकांवरती, 2 व्हीलवरती त्याचा बॅलन्स करू शकणार. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला याच्यासाठी आवश्यकता कशाची भासली? इट रिक्वायर ट्रेनिंग. ठीक आहे? सुरुवातीच्या कंडिशन मध्ये ही सगळी कशी असणार? व्हॉलंटरी ऍक्शन असणार. ठीक आहे ना? सायकल आपण शिकतोय तर आपण आपल्या इच्छेनेच करतोय की नाही, बॅलन्स करण्याचा ट्राय करतोय, म्हणजे व्हॉलंटरी झालं. लगेच आपण खाली पाय ठेवणार किंवा पाय वरती घेणार, हे व्हॉलंटरी ऍक्शन झाल्या. पण केव्हा? सुरुवातीच्या पिरियडमध्ये. लेटर ऑन तुम्ही आता सायकल चालवण्यामध्ये परफेक्ट झालात, त्याच्यानंतर जेव्हा सायकल तुम्ही बॅलन्स करण्याची जाणून बुजून तुम्हाला आवश्यकता पडते का? नो. तुम्ही सायकलवरती सरळ सरळ बसून जाता आणि यू स्टार्ट पेडलिंग, आणि तुमचं त्याची पेडल फिरवणं सुरू होऊन जातं. मग तुम्ही गप्पा करत करत चालता. तुम्हाला लक्ष द्यावं लागतं का? लक्ष द्यावं लागत नाही. म्हणजे इनिशियल फेजमध्ये कंडिशन रिफ्लेक्सेस आर व्हॉलंटरी अँड आफ्टर परफेक्शन इट बिकम्स इनव्हॉलंटरी. आपण इथे लिहू. इनिशियली this condition, short मध्ये condition reflexes are voluntary and after training म्हणू की नाही आपण याला, किंवा परफेक्शन म्हणा, आफ्टर ट्रेनिंग becomes involuntary. ते इनव्हॉलंटरी बनणार. क्लिअर आहे? ठीक. अनकंडिशन रिफ्लेक्सेस मध्ये बघा, इट डू नॉट रिक्वायर ट्रेनिंग. It do not require training. आता याचे एक्झाम्पल काय घेता येतील आपल्याला? जसं आपण वरती कंडिशन रिफ्लेक्सेस सायकलिंग म्हणू, सायकलिंग, स्विमिंग किंवा तुमचं रनिंग, ऑल दीज आर कंडिशन रिफ्लेक्सेस. अनकंडिशन मध्ये इट डू नॉट रिक्वायर ट्रेनिंग. फॉर एक्झाम्पल ब्लिंकिंग ऑफ आईज. आता तुम्हाला असं ट्रेनिंग मिळतं का लहान असताना की बाबा सपोज स्ट्रॉंग फोकस तुमच्या आईजवरती पडतोय, डोळ्यांवरती पडतोय, मग डोळे मिचकून घ्या,
असं करावं लागतं का? किंवा तुम्हाला पिन टोचली मग विचार करा की मी आता हात काढू की नको काढू, असं होतं का? नाही, यू सडनली विड्रॉ युअर हँड. याचं ट्रेनिंग आपल्याला देण्याची आवश्यकता पडते का? नो. किंवा एखादा फूड किंवा फॉर एक्झाम्पल टॅमॅरिन, चिंचेची आठवण झाली तर तुम्हाला असं ट्रेनिंग मिळेल का? चिंच आठवायची आणि मग सलाइवा सिक्रेशन स्टार्ट होणार, असं होतं का? नो, इट इज इनव्हॉलंटरी ॲक्शन. याच्यामध्ये ट्रेनिंगची आवश्यकता असते का? नॉट ॲट ऑल. म्हणजेच डू नॉट रिक्वायर ट्रेनिंग. अनकंडिशन रिफ्लेक्सेस डू नॉट रिक्वायर ट्रेनिंग. सेकंड थिंग, इथे बोललो आपण इनिशियली दीज आर व्हॉलंटरी अँड लेटर ऑन इट बिकम्स इनव्हॉलंटरी. अनकंडिशन रिफ्लेक्सेस मध्ये असं होणार का? नो. ॲब इनिशिओ म्हणजे सुरुवातीपासूनच दीज आर इनव्हॉलंटरी. फ्रॉम बिगिनिंग these are involuntary. ठीक आहे. आता एक्झाम्पल बोलू आपण. एक्झाम्पल चला लिहूनच घेऊ. एक्झाम्पल म्हणजे याचं आता सायकलिंग, स्विमिंग, एक देन काय रनिंग एक्सेट्रा. आणि याचे अनकंडिशन रिफ्लेक्सेसचे जर एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर ते त्याचे एक्झाम्पल्स काय येतील? ब्लिंकिंग ऑफ आईज किंवा स्ट्रेच रिफ्लेक्सेस. स्ट्रेच रिफ्लेक्स म्हणजेच काय की सपोज तुम्हाला तुमच्या गुडघ्याला काहीतरी अचानक मार लागला तर तुमचा पाय वरती तुम्ही घेऊन घेणार, म्हणजे तो स्ट्रेच रिफ्लेक्स झाला. तुमचा पाय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केला किंवा स्ट्रेच केला. ठीक आहे ना, स्ट्रेच रिफ्लेक्सेस. अगेन अट्रॅक्शन टुवर्ड्स अपोजिट सेक्स पार्टनर, है ना. बिहेवियर विथ ऑपोजिट सेक्स पार्टनर, हे काय ट्रेनिंग द्यावं लागत नाही, ते आपोआपच इनव्हॉलंटरी होणार सेक्स पार्टनर. किंवा मायग्रेशन ऑफ बर्ड म्हणू आपण. मायग्रेशन ऑफ बर्ड्सला सांगावं लागेल का रे की आता इथे टेम्परेचर वाढलंय किंवा पाणी कमी पडतंय किंवा इट इज टू कोल्ड, अतिशय थंड आहे, आता तुम्ही मायग्रेट व्हा. नो, हे सगळं त्यांना इनबॉर्न त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, म्हणून त्याला इनबॉर्न रिफ्लेक्सेस म्हणतो आपण. दॅट इज अनकंडिशन रिफ्लेक्सेस. सो दीज आर टू टाइप्स ऑफ रिफ्लेक्सेस ऑन द बेसिस ऑफ एक्सपिरियन्सेस. ठीक आहे, प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस. वेल, नेक्स्ट ऑन द बेसिस ऑफ सायनॅप्स. थर्ड टाइप आपण बघतोय. सायनॅप्सच्या बेसिस वरती आता ह्या रिफ्लेक्स ऍक्शन्स कुठल्या असतील? एक असेल मोनोसिनॅप्टिक आणि दुसरी असेल पॉलिसिनॅप्टिक. मोनोसिनॅप्टिक म्हणजेच काय? सपोज दिस इज युअर वन न्यूरॉन, याचे टेलोडेंड्राइट्स, याला म्हणू आपण याचे डेंड्राइट्स. ही झाली सेल बॉडी. दिस इज युअर ॲक्झॉन अँड दिस आर टेलोडेंड्राइट्स. क्लिअर? सुरुवातीच्या फेज मध्ये याचं डिटेल डिस्कशन आपण केलेलं आहे. वेल, ठीक आहे. आता हा एक न्यूरॉन समजा, याला असं कन्सिडर करू आपण की दिस इज अ सेन्सरी न्यूरॉन. याला म्हणतो आपण सेन्सरी न्यूरॉन. आता हा काय करणार समजण्यासाठी म्हणून आपण बघतोय. ठीक आहे ना. आता याला असं कन्सिडर करा की हा असेल तुमचा मोटर न्यूरॉन. तर यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन आलंय, क्लोज कॉन्टॅक्ट आलाय. ठीक आहे ना. आणि एकच सिनॅप्स याच्यामध्ये तयार झालाय आणि एकच सिनॅप्स तयार होतोय, म्हणजे सेन्सरी न्यूरॉन कडून मेसेज आलाय, डायरेक्टली मोटर न्यूरॉन पर्यंत ट्रान्सफर झालाय थ्रू सिंगल सिनॅप्स. हा इथे सिंगल सिनॅप्स. तर अशी जी सिच्युएशन असेल, असं जे एक रिफ्लेक्स आर्क इथे तयार होणार, तर दॅट इज कॉल्ड एज मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स ऍक्शन. एकच सिनॅप्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. क्लिअर? बघा, in this type of reflex arc there is a direct synapse or relation found between sensory and motor neuron. डायरेक्ट त्यांच्यामध्ये रिलेशन असतात. डायग्रामॅटिकली सुद्धा बघू शकतो आपण. सी हियर, आता हा इथे तुमचा ब्लू कलर मध्ये सेन्सरी न्यूरॉन डॉर्सल रूट मधून जातोय, ग्रे मॅटर मध्ये आलाय. हा इथे, ठीक, हा ग्रे मॅटर मध्ये आलाय. इथे एक सिनॅप्स फॉर्म केलाय त्यांनी डायरेक्टली हियर. इकडे घेऊ आपण. हा इकडे सिनॅप्स फॉर्म झालाय आणि परत तो मोटर न्यूरॉनच्या माध्यमातून इफेक्टर ऑर्गन पर्यंत पोहोचला. म्हणजे देयर इज अ सिंगल सिनॅप्स फॉर्मेशन. ऑलराइट. तर दोज काइंड ऑफ रिफ्लेक्स आर्क which have direct connection in between sensory and motor neuron, these are termed as monosynaptic reflexes. ठीक आहे. Thus nerve impulse travels through only one synapse. एका सिनॅप्स मधूनच तुमचा तो नर्व इम्पल्स कंडक्ट होणार, ट्रॅव्हल होणार.
आणि त्याचे एक्झाम्पल जर बघायचे झाले तर एक्झाम्पल काय, स्ट्रेच रिफ्लेक्स आणि नी जर्क रिफ्लेक्स. नी जर्क रिफ्लेक्स म्हणजे काय, तुमच्या गुडघ्याला सपोज काही टच झालाय किंवा थोडंसं काय म्हणू स्ट्रोक बसलाय, तर इमिडिएटली तुमचा पाय काय होणार, त्या गुडघ्यांपासून वरती इरेक्ट होणार. ठीक आहे, दॅट इज मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स. इथे बघू शकता तुम्ही सिंगल सिनॅप्स फॉर्मेशन इज देअर. दॅट इज वाय व्हेन ओनली वन सिनॅप्स इज फॉर्म्ड, दॅट कंडिशन इज युअर मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स आर. ठीक, पॉलिसिनॅप्टिक बघू. पॉलिसिनॅप्टिक डायग्राम मध्ये बघा, डायग्राम मध्ये काय दिसतंय तुम्हाला, स्टिम्युलस मिळाली आहे. ओके, तुम्हाला इथे स्टिम्युलस मिळाली आहे. स्टिम्युलस कुणाकडे गेली आहे, रिसेप्टरकडे गेली आहे. रिसेप्टरने आता स्टिम्युलस रिसीव्ह केली आहे. हा कोण, तुमचा सेन्सरी न्यूरॉन. ठीक, इथे लिहितो मी परत, सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन. आता हे बाकी तर सांगण्याची आवश्यकता नाही की डॉर्सल रूट गँगलिया वगैरे दिसत आहेत. तर आता याचा इथे हे टेलोडेंड्रिया आणि ही दुसरी सेल बॉडी. अगोदरच्या केसमध्ये आपण काय बोललो होतो की डायरेक्ट सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन यांच्यामध्ये सायनॅप्स तयार झाला, एकच सायनॅप्स होता. इथे काय झालं, मध्ये जो दिसतोय तुम्हाला, तर मध्ये तुम्हाला आता ग्रे मॅटर मध्ये असोसिएशन न्यूरॉन दिसणार. ठीक आहे, म्हणजे सेन्सरी न्यूरॉन आलाय, त्यांनी सिनॅप्स आता असोसिएशन न्यूरॉन सोबत तयार केलाय, तर असोसिएशन न्यूरॉननी परत मोटर न्यूरॉन सोबत इथे एक सिनॅप्स तयार केला. हा एक सिनॅप्स, हा एक सिनॅप्स. याला आपण इथे लिहू सिनॅप्स, सिनॅप्स 1 आणि याला म्हणू आपण सिनॅप्स 2. म्हणजे एकापेक्षा दोन सिनॅप्सेस तयार झाले. म्हणजे जेव्हा एकापेक्षा दोन सिनॅप्सेस तयार असतात आणि मेसेज हा एकापेक्षा जास्त सिनॅप्सेस मधून पास होतो किंवा क्रॉस होतो, अशा टाइपच्या ज्या रिफ्लेक्स ऍक्शन्स असतील किंवा रिफ्लेक्स आर्क असतील, त्याला म्हणायचं पॉलिसिनॅप्टिक. पॉली मीन्स एकापेक्षा जास्त. ठीक आहे ना, तर हा झाला तुमचा पॉलिसिनॅप्टिक न्यूरॉन्सचा पाथ. रिसेप्टर टू सेन्सरी न्यूरॉन टू असोसिएशन न्यूरॉन, रिफ्लेक्स आर्कचे कंपोनंट आपण सांगितले होते. देन दिस मेसेज इज रिसीव्ड बाय मोटर न्यूरॉन अँड फायनली टू इफेक्टर. पुन्हा एक वेळा आपण बघू, इफेक्टर कोण कोण असणार. इफेक्टर कोण असतील तुमचे, एक तर असतील मसल्स. वेल, इफेक्टर कोण असेल, मसल्स और ग्लँड्स. याला म्हणू आपण मोटर न्यूरॉन. हा तुमचा मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉनचा पाथ हा असेल. ठीक आहे, याचा पाथ हा असेल. ठीक आहे, आता मसल्स आणि ग्लँड्स केव्हा सांगितलं आपण, व्हेन द स्टिम्युलस इज एक्सटर्नल, बाहेरून पिन टोचली आहे, एक्सटर्नल स्टिम्युलस, त्यावेळी कोण राहणार, तुमचा मसल विल बी इफेक्टर. इथेही लिहितो, when stimulus is external, in that case effector is going to be your muscle. आणि जेव्हा स्टिम्युलस ही इंटरनल असेल, when stimulus is internal, त्यावेळी इफेक्टर ऑर्गन कोण असणार, तुमचा ग्लँड. आणि मसल्स हा इफेक्टर ऑर्गन केव्हा काम करणार, व्हेन द स्टिम्युलस इज फ्रॉम आउटसाइड सराउंडिंग, बाहेरच्या वातावरणातून. किंवा एक्सटर्नल स्टिम्युलस असेल तर मसल्स इज अ इफेक्टर, आणि इंटरनल स्टिम्युलस जर असेल तर ग्लँड्स वुड बी युअर इफेक्टर ऑर्गन. क्लिअर आहे. तर हे झाले मोनोसिनॅप्टिक आणि पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस. वेल, अजूनही आपण याच्यामध्ये एक ऍड करू शकतो बघा, की फॉर एक्झाम्पल तुम्ही चालले रस्त्याने, तुम्ही म्हणजे कुठेतरी फिरण्यासाठी म्हणा किंवा रनिंग करते वेळी म्हणा. सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण, रिलॅक्स मूडमध्ये तुम्ही फिरण्यासाठी गेलेत. अचानक तुमच्या पायाला दगड टोचला किंवा एक टोकदार वस्तू टोचली. त्यावेळी काय होणार की तुम्ही अचानक असा पाय वरती केला, तर दुसरा बॅलन्स कुठे आला, दुसऱ्या मसल्स वरती आला. इनफॅक्ट बघा, एक एक्झाम्पल परत समजू. आता इथे मला पिन टोचली. ठीक आहे, पिन टोचली, मेसेज गेला, काही जे ऍक्शन्स व्हायच्या त्या झाल्यात आणि इमिडिएटली इफेक्टर ऑर्गन म्हणजे आता ह्या मसल्स असतील, या मसल्सच्या माध्यमातून मी काय केलं, हात विड्रॉ केला. या हाताचा काही संबंध आहे का त्याच्याशी, हात खालीच आहे, इथे टोचले, मी हात असा विड्रॉ करून घेणार. इथपर्यंत क्लिअर आहे. पण जर एका पायाला काटा टोचलाय तर आपण तो पाय उचलणार. म्हणजे जसं या हाताने ऍक्शन दाखवली होती, इथे हा रिसेप्टर होता आणि हा इफेक्टर होता, तर ज्या तुमच्या सोलला किंवा पायाच्या तळव्याला काटा टोचलाय आणि तुमची या मसल्सच्या माध्यमातून तुम्ही काय केलं, लेग उचलला, पण त्याचा पूर्ण बॅलन्स कुठे गेलाय, भार कुठे गेलाय, दुसऱ्या लेग वरती गेलाय. म्हणजे हे दोन्ही मसल, दोन्ही पायांच्या मसल्स ऑफ बोथ लेग्स विल बी इन्व्हॉल्ड.
आणि या केसमध्ये याचे आपण 2 टाईप करू शकतो आणि ते टाईप्स म्हणजे कुठले? वेल त्याचे 2 टाईप्स म्हणू आपण इप्सिलॅटरल आणि कॉन्ट्रालॅटरल. हे तुम्ही लक्षात ठेवावंच असं नाहीये, परंतु आपण याच्यामधून एक बघू शकतो. कळतंय मी काय बोलतोय? हे बघा, एका पायाला काटा टोचलाय, तुम्ही दुसऱ्या पायावरती त्याला बॅलन्स केलंय, म्हणजे या पायाने तर ऍक्शन दाखवलीच की याच्या मसल्स मध्ये इफेक्टर ऑर्गन लेफ्ट लेगची होतीच, परंतु सगळा भार त्याचा बॅलन्स हा सेकंड लेग वरती गेला, म्हणजे दोन्ही लेग्सची इन्व्हॉल्वमेंट इथे झाली, म्हणजे दोन्ही लेग्स इफेक्टर ऑर्गन म्हणून इथे काम करतात. अशा टाईपचे जे रिफ्लेक्स ऍक्शन्स असतील तर त्याला तुम्ही म्हणणार एप्सिलॅटरल आणि कॉन्ट्रालॅटरल. ठीक आहे, दिस इज हाऊ ह्या रिफ्लेक्स ऍक्शन आपण आता इथे संपवल्यात. आता ह्या रिफ्लेक्स ऍक्शनचा शोध कुणी लावलाय? तर दॅट इज मार्शल हॉल बोललो आपण व्हेरी फर्स्ट टाइम. मार्शल हॉल हॅड ऑब्झर्व द रिफ्लेक्स ऍक्शन आणि एक्सपेरिमेंटिंग, जसे कंडिशन रिफ्लेक्सेस जे असतात, तर कंडिशन्ड रिफ्लेक्सेस were studied by Ivan Pavlov. या सायंटिस्टनी कंडिशन रिफ्लेक्सेस स्टडी केले. ठीक आहे ना? कशावरती? ही हॅड एक्सपेरिमेंट ऑन डॉग. आता डॉग वरती त्याने जो एक्सपेरिमेंट केला होता, आता तो एक्सप्लेन करण्याची खरं तर फारशी याच्यामध्ये आवश्यकता नाहीये. ठीक आहे ना? पण तरी सुद्धा कंडिशन रिफ्लेक्सेस म्हणजे आपण इन शॉर्ट एका मिनिटामध्ये समजून घेऊ. त्यांनी काय केलं की एक रिंगिंग बेल एक्सपेरिमेंट त्याला म्हणतो आपण. तोच एक्सपेरिमेंट कुठला होता याचा? रिंगिंग बेल एक्सपेरिमेंट. क्लिअर? रिंगिंग बेल मध्ये काय केलं त्याने की त्याला कंडिशनिंग केली त्या डॉगची. कशी केली की एक बेल त्यांनी लटकवून दिली. ठीक आहे, तू बेल वाजवणार, कुत्र्याने त्या बेलकडे बघितलंय, लगेच त्यांनी त्याला फूड ऑफर केले, नॉनव्हेज ऑफर केले, म्हणजेच तो कुत्रा येणार, ते नॉनव्हेज खाणार. ठीक आहे, तो परत निघून गेला. सेकंड टाइम परत त्यांनी ती बेल वाजवली, परत त्याचा फ्लेश तयार ठेवलं, म्हणजे ते व्हॉट एव्हर द नॉन व्हेजिटेरियन फूड, चिकन असेल, मटन असेल, परत कुत्रा आला, त्यांनी परत खाल्ला. 3 टाइम्स, 4 टाइम्स, 10 टाइम्स ही परफॉर्म द सेम स्टेप्स. ठीक आहे. लेटर ऑन आता त्यांनी काय केलं की फक्त बेल वाजवली, इमिडिएटली तो डॉग तिथे पोहोचला आणि ही स्टार्टेड सलायवेटिंग. कारण फूड दिसल्यानंतर त्याला सलाईव सिक्रेट होत होता पहिल्या 10 स्टेप्स मध्ये. 11व्या वेळी उदाहरण म्हणून सांगतोय, 11व्या वेळी काय झालं की तो आला आणि त्याला फूड दिसला नाही, तरी सुद्धा त्याचा सलाईव्हा हा सिक्रेटच होत होता. दॅट मीन्स व्हॉट की दॅट डॉग वॉज कंडिशन्ड, त्याला ट्रेनिंग मिळालं होतं की यस बेल वाजणार, हा एक रिफ्लेक्स झाला त्यासाठी. बेल वाजला म्हणजे तो त्याला तिथे काय ऑफर होणार, तर एक प्लेट ऑफर होणार ज्याच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन फूड असणार आणि त्याचा सलाईव्हा हा सिक्रेशन सुरू होईल. ठीक, म्हणजेच त्याला आता इथे ट्रेनिंग मिळालं, म्हणून त्याला आपण म्हणतो रिंगिंग बेल एक्सपेरिमेंट. तर कुणी स्टडी केला? इव्हान पावलोव. ठीक, तर दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड रिफ्लेक्स ऍक्शन इन डिटेल. ओके, आता मी इथे थांबतोय. थँक्यू.